त्यांचं म्हणणं आहे की दिशा सालियांचं प्रकरण दुसरीकडे वळवण्याकरता तांबरा म्हणतं की आम्ही माफी मागणार नाही, त्याच्याबद्दल जे करतात कायद्यात चोकळीत राहून आम्ही न्याय मागतोय आणि येणाऱ्या 2 दिवसात काबराचा जे बोलवता धणी आहे तो महाराष्ट्र जनता समोर येईल. मुंबई पोलीस सक्षम आहे, त्याच्यापर्यंत 2 दिवसात पोहोचतील. त्याला ट्रेक नंबर सगळं टाकलेलं आहेत. त्याआधी तो कोणाशी बोललो, कोणाला भेटलो, सगळं तुमच्या समोर येईल. आपण आज भेट घेतली आहे, डीसीपी साहेबांशी भेट घेतली आहे आणि मी न्याय मागतोय. 2 दिवसात डीसीपी साहेबांनी मला वेळ मागितली आहे की आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू. आणि त्याचा बोलवता धणी कोण आहे, दिशा सालियनच्या केस डायव्हर्ट कसं करायचं त्याचं जे प्लॅनिंग झालं होतं ते कुठे बसले होते सगळी माहिती आमच्याकडे आली आहे. महाराष्ट्र जनता समोर सगळं येईल. ट्विटरवर ते एक संविधानचे पुस्तक घेऊन ट्विट केले आहे, त्याच्याबद्दल आपण हो, ते तुम्ही बघितलं. राहुल गांधी बरोबर त्याचे फोटो आहेत. ते कुठल्या पक्षाचे आहेत ते आपल्याला माहिती आहे. ते तेच करणार. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. संविधानात चौकटीत राहूनच आम्ही न्याय मागू. पटेल साहब, जिस तरीके से कल आपने एफआईआर भी दर्ज की थी